गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलंय। कैलास कॉलनी चौकात गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झालाय। 7 राऊंड फायर झालेत, 1 जण जखमी झालाय। जुन्या वादातून गोळीबार, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। दुचाकींवरून आलेल्या 8 ते 10 अज्ञातांकडून अंधाधुंद गोळीबार या ठिकाणी करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। तर गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलेलं आहे। या गोळीबारामध्ये 2 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। पोलिसांसह फॉरेन्सिक टीम आता घटनास्थळी दाखल झालेली आहे। भर रस्त्यात हा गोळीबार करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती गर्दी होती, त्या दरम्यान हा गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। कैलास कॉलनी चौकात हा गोळीबार झाला। दोन जणांचा मृत्यू पण झालाय आणि शिवाय 1 जण जखमी देखील झाला असल्याचं वृत्त आहे। गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण उल्हासनगर हादरलंय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती जाणून घेतली, बघूया। उल्हासनगर शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। कैलास कॉलनी परिसरामध्ये या ठिकाणी गोळीबार झाली आहे। 2 गटामध्ये जुना वादातून ही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। आपण जर बघितलं, दुचाकीवरून 8 ते 10 जण आली होते आणि त्यांनी अंधाधुंदी ह्या ठिकाणी गोळीबार केला आणि ह्या ठिकाणी 3 जण जखमी झाली आहेत। मात्र उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला आहे। डीसीपी सचिन गोरे आहेत। सर, काय सांगाल, कुठल्या वादातून ही गोळीबार झाली आणि किती जण जखमी आहेत, किती जणांचा मृत्यू झालाय? इनलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना घडलेली आहे। यामध्ये एकूण 3 जण जखमी आहेत। जखमी त्यांना सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे। पूर्वीचा यांचा जो वाद होता त्यातून ही घटना घडलेली आहे। 2020 साली यांचा एकमेकांमध्ये वाद होऊन अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल होता आणि त्यातूनच या घटनेचा आज जे आहे एकमेकांसमोर आल्यानंतर पुन्हा वाद होऊन सदरची घटना घडल्याचं। मरेजार टीव्ही 9 मराठी, उल्हासनगर। आणि यानंतर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, नेमकं घडलं काय होतं, का हा गोळीबार करण्यात आला आणि सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? सेजल, नक्कीच आपण जर बघितलं, रात्रीच्या 8च्या सुमारास उल्हासनगर शहरात कैलास कॉलनी जी गजबजलेली आहे आणि त्या चौकामध्ये 8 ते 10 जण हे दुचाकीवर आले आणि त्यांनी अंधाधुंदी या ठिकाणी फायरिंग केली आणि ह्यामध्ये तब्बल 7 राऊंड फायर करण्यात आलेत। जुन्या वादातून ही गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि ह्यामध्ये 3 जण जखमी झाले होते। मात्र 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि दोन्ही जणांचा जो मृत्यू झालाय ते सख्खे भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे। कारण की 2020 मध्ये यांचं जुनं वाद होतं आणि ह्या दोन्ही गटामध्ये ह्या जुन्या वादातून ही गोळीबार झाली आहे। सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाली आहेत। सीसीटीव्हीच्या आधारेमध्ये या आरोपींच्या शोधामध्ये 4 पथक रवाना झाले आहेत। मात्र उल्हासनगर शहरामध्ये अशा प्रकारचा गोळीबार होत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील चिन्ह उपस्थित आहे। कारण की गजबजलेला हा चौक आहे आणि या कैलास कॉलनी चौकामध्येच असा गोळीबार होत आहे। जुन्या वादातून ही गोळीबार झाली आहे, ही देखील माहिती समोर आली आहे। मात्र ह्यामध्ये आता पोलिसांनी 4 पथक रवाना करण्यात आले आहेत आणि काही वेळातच पोलिसांनी सांगण्यानुसार की काही वेळातच ह्या आरोपींना आम्ही अटक करू असं देखील त्यांनी सांगितलं आहे। मात्र आपण जर बघितलं, उल्हासनगर शहरामध्ये कैलास कॉलनी चौकामध्ये 2 गटामध्ये 2020 मध्ये हा जुना वाद होता आणि त्या वादामध्ये एकमेकांच्या विरोधात देखील तक्रार दाखल असल्याची माहिती समोर आली आहे आणि ह्या तक्रारीनंतर धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।